लातूर शहरातील अनाधिकृत असणारी नारायण टेक्नो स्कूल मागच्या 1 वर्षापासून राजरोसपणे सुरू आहे। या संदर्भाची बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर शिक्षण विभागाने जवळपास 19 लाखाचा दंड या शाळेला ठोठावला। मात्र तरी देखील ही शाळा चालू असल्यामुळे आता मनसेने या शाळेला थेट लॉक ठेवलेला आहे, कुलूप लावलेला आहे। नारायणा ईस्ट टेक्नो स्कूल जी आहे ती बोगस शाळा आहे। हिला कसल्याही प्रकारची शासनाची परवानगी नाही, शिक्षण विभागाची परवानगी नाही, तरी सुद्धा ही शाळा सुरू आहे। आणि आपल्या माध्यमातून साम टीव्हीच्या माध्यमातून ही बातमी ज्यावेळेस प्रकाशित करण्यात आली त्यावेळेस शिक्षण विभागाला जाग आलेली आहे आणि शिक्षण विभागाने त्यावेळेस यांना नोटीस दिली आणि 20 लाखाचा दंड ठोठावलाय। इथं बोर्ड लावला होता की ही शाळा अनधिकृत आहे म्हणून, या लोकांनी लगेचच हा बोर्ड सुद्धा फाडून टाकलेला आहे। त्या नोटिसीमध्ये यांना जी नोटीस शाळेने दिली होती, म्हणजे शिक्षण विभागाने दिली होती, त्या नोटिसीमध्ये यांना सांगितलं होतं की इथले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी ते विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर करा आणि नवीन ऍडमिशन करू नका। तरी सुद्धा या शाळेची मुजोरी बंद झालेली नाही, ही शाळा आजही चालू आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।